शेतकरी मित्रांनो, वारंवार बऱ्याच शेतकऱ्याचा एकच प्रश्न येत आहे की मी मिरची लावलाव, मी वांगे लावलाव, मी टमाटे लावलाव, मी फलानं लावलाव, बिस्तानं लावलाव आणि मी पाणी किती वेळ देऊ. सगळ्यात अवघड प्रश्न येऊन बसलाय की पाणी किती वेळ देऊ. ज्याला पाणी किती वेळ देऊ हे जर कळत नाही तर त्यानं शेती करावीच कशी आणि शेतीतलं त्याला पुढचं कळेल तर काय, हे लय अवघड प्रश्न आहे. विचारणाऱ्याला पण कसं काही वाटत नाही की पाणी मी किती वेळ देऊ म्हणून कसं विचारू. शेतकरी मित्रांनो, आपण पहिलं पाटपाण्यावर शेती करत होतो. पाटपाण्यावर शेती आपण नागमोडी पद्धतीने किंवा वापा पद्धतीने वांगे लावित होतो, टमाटे लावित होतो. तुम्ही कोणतं पीक करीत असाल ते आपण पहिलं ठिबक येण्याच्या अगोदर पाटपाण्यावरच होतं की आपलं नागमोडी होत्या किंवा वापी पद्धत होती. मग आपण लावते वेळेस वापे डम भरून त्याच्यामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचून मग वांग्याची लागवड करीत होतो, टमाट्याची लागवड करीत होतो, काही असो पीक ह्याची लागवड करायची. आणि नंतर 4-5 दिवसांना आजू त्याला आमन म्हणून द्यायचं आपण, मग ते पण वापे भरूनच द्यायचं. मग हे ठिबक येण्याच्या अगोदर कोणी म्हणलं नाही हो मी पाणी किती तास देऊ, किती वेळ देऊ. हे ठिबक आल्यापासूनच का हे शेतकरी म्हणायला लागले की मी किती तास पाणी देऊ. हे एवढा साधा प्रश्न, ज्याला पाणी व्यवस्थापन जमत नाही त्याला शेती काय जमत, लय अवघड समस्या आहे. माझं तर एक वैयक्तिक मत आहे. आपण समजा वांगे किंवा टमाटे किंवा मिरची लागवड करतोय, मग आता ठिबक आले, ठिबकवर मल्चिंग पेपर आला, त्याच्यावर लागवड करीत असताना आपण पूर्ण बेड भिजून घेतो. 1-2 दिवस बेड भिजून घेतल्यानंतर लागवड करतो. नंतर त्याला 1 दिवस पूर्ण भिजू द्या, कंप्लीट 8 तास मोटर चालू द्या. 8 तास मोटर चालवल्यावर पुन्हा 4 दिवस द्यायची आपल्याला गरज नाही. पुन्हा तुम्ही अजून 4 तास सोडा, 2 तास सोडा, पण त्याला 4 ते 5 दिवसातून एक वेळेस तरी पोटभर भिजू द्या. काही शेतकरी असे आहेत की फक्त रोज अर्धा तास पाणी देतात, फक्त 1 तास पाणी देतात. अहो, रोज पाणी देऊन उपयोग काय मला सांगा. आपण 1 तास पाणी देतो, समजा काही शेतकरी रोज 1 तास पाणी देतात. तुम्ही सोडलेलं रोज पाणी जो पहिल्या मुळ्या जिथे वर घेतात तीच मुळ्या पाणी तिथं, दुसऱ्या दिवशी गेलेलं पाणी पण तीच मुळ्या घेणार आहेत, तिसऱ्या दिवशी पाणी सोडलेलं तेच मुळ्या घेणार आहेत. जे मुळ्या लांब लांब गेल्यात त्या मुळ्याला पाणी भेटणार आहे का? अजिबात भेटणार नाही. त्याच्यामुळं 4 ते 5 दिवसातून 1 दिवस हे कंटिन्यू तुम्ही 8 तास मोटर चालू द्या. नंतर वापसा स्वरूपात पाणी द्या 1 तास किंवा 2 तास, पण 5-6 दिवसातून 1 वेळेस तरी पोटभर बेड भिजला पाहिजे. मल्चिंगच्या खाली थोडं बहुत पाणी आपल्याला आल्या उनी वाटाव दिसाव नजरला, त्यावेळेस मोटर बंद करून टाका. आणि पाणी व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला शेतामध्ये रोज 2 टाइम 3 वेळेस जाणं गरजेचं आहे. त्या झाडाकडं खालीवरी बघणं गरजेचं आहे, बेड हाताने दाबून बघणं गरजेचं आहे, वापसा आलाय का, मल्चिंगमध्ये हात घालून बघणं गरजेचं आहे. जास्त चिकट तर रान नाही की जास्त चिकट असल्यावर पाणी देऊ नये. असं हाताने उकरल्यावर बगरा बगरा स्वरूपात जर माती आली तर पाणी द्यावं. हे साधे साधे प्रश्न आहेत. बारीक बारीक निरीक्षण करणं गरजेचं आहे. निव्वळ दुसऱ्यावर आधारित शेती करून उपयोगाची नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं पाणी व्यवस्थापन करा. तुमची हलकी जमीन आहे, मध्यम जमीन आहे, भारी जमीन आहे, हे तुम्हालाच माहीत आहे. दुसऱ्याला थोडं माहीत असणार आहे आणि दुसऱ्याला विचारून त्यानं काय सांगणार आहे. त्यानं सांगेल 1 तास सोडा, 2 तास सोडा, पण तुमची जमीन कशा पद्धतीची आहे तुम्हाला माहीत पाहिजे, तुम्हाला माहीत असणार आहे. त्यामुळे तुमच्या शेतामध्ये रोज तुम्ही जातोय, बघताव, मग तुमचं पाणी व्यवस्थापन, तुमच्या पिकाचं पाणी व्यवस्थापन स्वतः तुम्हीच शिकलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटते? पाणी व्यवस्थापन हे दुसऱ्यावर आधारित शेतकऱ्याने करावं का? जरूर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.